शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला समोर जी कालवड दिसत आहे ही कालवड मित्रांनो आता सेकंड जनरेशनची आहे आणि ही कालवड स्वतः 50,061 या सिमेंटची आहे आणि हिची आई मित्रांनो आपल्याकडं एबीएचा चामची तिची आई आहे आणि ही स्वतः NDDBचा 50,061 या सिमेंटची आहे। आता एक साधारणतः महिना झालेला आहे या कालवडीला आपण भरलेले आहे। तर या कालवडीला आपण NDDBचाच बॉनफायर 50,362 या बुलना याला प्रेग्नेंट केलेला आहे आणि चांगल्यापैकी हा जो 50,062 बुल आहे तर हा दूध वाढवणार बुल आहे। तर आपल्या डेअरी फार्मचं पहिले उद्दिष्ट आहे की आपल्याला कमीत कमी फर्स्ट टाइम ज्या कालवडी आपल्या गोठ्यात तयार होतील ह्या 30+ कालवडी झाल्या पाहिजे। त्यावेळेस आपल्याला सेकंड थर्ड आणि नंतरच्या येणाऱ्या व्यातामध्ये आपल्याला ॲव्हरेज हे 30 ते 35 लिटर दूध मिळेल। याच्या पुढे काय आपल्याला जायचं नाही, कारण जास्त जर आपण दूध वाढवायच्या पाठीमागं जर लागलो तर त्यावर आपला मेडिकलचा खर्च जास्त होतो। त्यामुळं आपण फक्त फर्स्ट टाइमवर ह्या 30 लिटरपर्यंत घेणार आहोत। तर या समोर जी तुम्हाला कालवड दिसते या कालवडीच्या आईचं दूध आपल्याला ती स्वतः आपण आपल्या HF क्रॉस गाईवरच तयार केली ती एबीएचचं आमचं सिमेंट भरलं आणि तिचा जन्म झाला। तिचा जन्म झाल्यानंतर मित्रांनो त्या कालवडीने आपल्याला फर्स्ट टाईमला साधारणतः 20-21 लिटर दूध तिनं पहिल्या भेताला दिलं आणि त्यानंतर आपण तिला हे सिमेंट भरलं होतं। तर या सिमेंट्सला आपल्याला ती 50,061 ही समोर तुम्हाला दिसते ही कालवड आपल्या गोठ्यात जन्माला आली। तर आता आईपेक्षा सेकंड जनरेशनमध्ये साधारणतः एक 3 ते 4 लिटर दूध वाढतं। तर साधारणतः ही 24 ते 25 लिटरपर्यंत आपण हिची अपेक्षा धरतोय, 24 ते 25 लिटर दूध द्यायला पाहिजे। त्यानंतर मित्रांनो शेजारी एक आणखी कालवड आहे, ही पण बघा 50,061 सिमेंटचीच आहे आणि याला सुद्धा आपण NDDBचा ड्रॅगन 50,361 या सिमेंट्सनं प्रेग्नेंट केलेलं आहे आणि याला साधारणतः 1-2 महिने झालेले आहे आणि ही F1 जनरेशनची आहे आणि आपण ती जी बघितली आहे ती 50,061 F2 जनरेशनची आहे। तर हिची जी आई आहे आपल्या गोठ्यात साधारणतः 30+ दूध आहे। हिची आई मी तुम्हाला दाखवतो, इथे जवळच आहे बघा, इथे समोर आता दिसते ही तिची आई आहे। ही HF क्रॉसचीच आहे मित्रांनो, पण हिचं आपल्याकडं दूध हे 30 लिटर दूध आपल्याला ह्या गाईनं दिलेलं आहे। त्यामुळं आपण तिला हे 50,061 सिमेंट वापरलं होतं आणि त्यानंतर ही आपल्याला कालवड मिळाली आहे। आता ही स्वतः NDDBच्या ड्रॅगन 50,361 या सिमेंटनं प्रेग्नेंट आहे। आता ही साधारणतः 1-2 महिन्याची प्रेग्नेंट आहे। आपण अजून यांची पिढी केलेली नाही आणि त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ज्या बुलचं नाव झालं आहे बायबच्या त्यामध्ये आकाशदीप हे सिमेंट्स आहे। ही समोर जी तुम्हाला कालवड दिसते ही आकाशदीप सिमेंटची कालवड आहे। या कालवडीला सुद्धा आपण NDDBचा 50,362 बॉनफायर या बुलना प्रेग्नेंट केलेला आहे। आता हिला साधारणतः मित्रांनो 6व्या महिन्याच्या आसपास चालू आहे। तुम्ही बघू शकता आडर क्वालिटी कशा पद्धतीनं आडर डेव्हलप केलेला आहे। आता झोळ सोडायला सुरुवात केलेली आहे आणि 6व्या महिन्यात चालू आहे। तर ही कालवडीची अपडेट होती आपल्याकडली। आता हिला बॉनफायर आपण भरलेला आहे NDDBचा 50,362 अतिशय उत्कृष्ट बुल आहे, दूध वाढवणारा बुल आहे। आपल्या शेतकऱ्यांना नेहमी कन्फ्युजन होत असतं की आपल्या डेअरी फार्मवरती दूध वाढलं पाहिजे पण नेमकी कोणतं सिमेंट वापरावं। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की 50,061 असेल, बॉनफायर असेल, अजून NDDBचा 40-432 असेल, तर हे काही उत्कृष्ट सिमेंट्स आहे जे दूध वाढवण्यासाठी आपल्या गोठ्यात आपल्याला मदत करू शकते। आता ही सेकंडला प्रेग्नेंट आहे। तर ABHची ही बीस्ट सिमेंटची कालवड आहे। ह्या कालवडीनं आपल्या गोठ्यामध्ये फर्स्ट टाईमला 24 लिटर दूध दिलं। तर आपल्या ही F1 जनरेशनचीच आहे
परंतु विना आपल्या गोठ्यामध्ये 24+ दूध पहिल्या वेताला दिलं. आता ही ड्रायला आलेली आहे. साधारणतः 6वा महिना संपत आलेला आहे, 7वा आता सुरू होईलच. तर आपण या गाईला आता ड्रायसाठी एक टायमावर तिची मिल्किंग घालणार, तिथं पशुखाद्य कमी करणार आहे. आणि त्यानंतर आपल्याकडं साधारणतः जानेवारीमध्ये परत ही डिलिव्हरीसाठी रेडी होईल. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सुद्धा ऑर्डर क्वालिटी त्याची आपल्याकडं चांगल्या पद्धतीनं आलेली आहे. काही कोणता प्रॉब्लेम नाही, एकदाही मस्टर्डाइज झाला नाही. आणि दूध या ABS बेस्ट सिमेंटच्या कालवडीचं दूध हे टिकून राहिलं. आता ही पहिल्या वेताला वेत तिचं संपत आलेला आहे आणि आता दुसऱ्यांदा आपण तिला 50,362 हा बॉनफायर या बोलणं प्रेग्नेंट केलेलं आहे. कारण आता मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, आपण बऱ्याचशा कालवडींना सुद्धा बॉनफायर 50,362 हा बोल वापरला आहे. कारण आपला 10 ते 15 गायांचा गोठा आहे. या गोठ्यामध्ये आपण एक बोल वापरण्याचा फायदा असा होतो की आपल्याला दरवेळेस वेगवेगळे बोल सिमेंट्स याचं उपलब्ध होणं हे खूप अवघड गोष्ट होती. त्यामुळं ना आपल्याला एक गोठ्याचा रेकॉर्ड माहिती असते की आपल्या गोठ्यामध्ये आपण आता हा 50,061च्या कालवड्या आल्या किंवा आकाशदीपच्या आल्या किंवा बॉनफायरच्या उद्या कालवड्या आपल्या गोठ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला त्यांचं सिमेंटचं नियोजन करणं सोपं जाईल. तसंच आपल्या मर्शी डेअरी फार्मवरती प्रत्येक गोष्टीची आपण नोंद हे वहीला घेत असतो. ॲपसुद्धा वापरतो आपण, पॉवर गोटासारखं ॲप आहे. त्या ॲपवर सुद्धा आपण डेली ज्या काही प्रॅक्टिसेस होतील डेअरी फार्म होते आपल्या, त्या संदर्भात एखादी गायची पिढी केली तर लगेच आपण त्या ॲपवरती नोंदवून घेतो. त्यानंतर एक नोंदवही केलेली, त्या नोंदवहीला सुद्धा आपण एंट्री ओढून घेतो. आज या गायची पिढी केली किंवा या गायचं आज कृत्रिम रेतन झालं. अशी फार्मच्या आपल्या भविष्याकरता आपल्याला फार्मवर रेकॉर्ड ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपण डेली रेकॉर्ड ठेवतो. आपल्या ज्या ताहण्या गाया आहे, ज्या गाया आता अर्ली लॅक्टेशनमध्ये आहे, त्यामध्ये ही बघा समोर तुम्हाला जे दिसते ही जर्सी आहे. तर ही बायफच्या जायद नावाचा बुल होता आणि ह्या बुलची कालवड आहे. ही फर्स्ट टायमर आहे. आपल्याला जर्सीचा एवढा अनुभव नव्हता मित्रांनो. आपण HF गाईच किंवा HF क्रॉस गाईच सांभाळीत होतो, त्यामुळं HF क्रॉसचा आपल्याला एवढा अनुभव नव्हता. तर हिचा रिझल्ट साधारणतः ज्यावेळेस डिलिव्हरीसाठी तयार झाली तर साधारणतः आपण हिच्याकडून अपेक्षा केली होती एक 16 लिटरपर्यंत दूध देईल. पण मित्रांनो या कालवडीना ब्लॅक कलर येतो, जर्सीमध्ये ब्लॅक येतो, ब्राऊन ब्लॅक येतो, पूर्ण ब्राऊन कलर येतो. त्यापैकी ही ब्लॅक कलरची आहे. या कालवडीनं आपल्याला 22 लिटर दूध ह्या पहिल्या वेताला दिलेलं आहे. आणि ऑर्डर क्वालिटीसुद्धा तुम्ही जर बघशाल तर अशा पद्धतीनं बघा, जर्सीच्या ऑर्डरवरती अशा पद्धतीनं आपल्याला ह्या दुधाच्या शेरा स्पष्टपणे दिसू शकतात. आता सकाळची वेळ हा व्हिडिओ काढतोय तर मिल्किंग झालेली, त्यामुळे तुम्हाला एवढं आता लक्षात नाही येणार. पाठीमागनं सुद्धा तुम्ही बघा, अतिशय आता मिल्किंग झाल्यानंतर सुद्धा एकदम लूज कास आहे. तर हिला साधारणतः 1-2 महिने झालेले, आता 1 मास केलेले आणि आपण अजून भरलेलं नाही. या कालवडीसाठी आपण ABSचा फर्स्ट टायमाला सॉर्टर सिमेंट भरलं होतं, बिग शॉट. परंतु या कालवडीला 6 सिमेंट भरून सुद्धा आपल्याला मेल झाला, गोरा झाला. त्यामुळं आता परत सुद्धा आपण हिला आता सेकंडला एक ट्राय घेणार आहोत, जेणेकरून आपल्या गोठ्यामध्ये जर्सी ब्रीड हे वाढलं पाहिजे. आता ह्या HFच्या तुलनेमध्ये अतिशय चारा कमी लागतो आणि कमी पशुखाद्यामध्ये तुम्ही विचार करू शकता, फर्स्ट टाईममध्ये 22 लिटर दूध देणं जर्सी ना म्हणजे सोपी गोष्ट नाही. तर अतिशय उत्कृष्ट ब्रीड आणि जी आपण वंशावळ म्हणतो ती अतिशय चांगली आहे. तर मित्रांनो हिला आपण आता ABSचा बिग शॉट किंवा ABSचा बोन आता आपल्याला कोणता उपलब्ध होतो त्याच्यावर अवलंबून आहे. तो आपण पेडिग्री बघून ठेवलेली आहे तिची. तर आपण या दोन्हीपैकी एक बोल वापरणार आहोत. त्यानंतर मित्रांनो आता सेकंड जनरेशनच्या आपल्या गोठ्यातील फर्स्ट टायमर गाई आपण बघत आहोत समोर. ही आहे आकाशदीप सिमेंटची. ह्या सगळ्या पहिलं रो आहे आता वेलेल्या. आता ही सेकंड जनरेशनमधली आहे. तर मित्रांनो ह्या कालवडीने आपल्याला 25 लिटर प्लस दूध हे पहिल्या वेताला दिलेलं आहे.
तर आता मिल्किंग झालेली आहे, सकाळचा वेळ आहे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. तर तुम्ही अडर क्वालिटी तिची बघू शकता. आता मिल्किंग झाल्यामुळे एवढं दिसणार नाही, पण अशा पद्धतीनं तुम्ही जी छान अडर क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता. वरपर्यंत अडर क्वालिटी अतिशय उत्कृष्ट आहे. असंच आपल्याला ब्रीडिंगवरती काम करून आपल्या गोठ्यात चांगल्या वंशावळीच्या गायी ज्या आपल्याला दूध व्यवसायामध्ये फायदा देतील अशा गायींचा आपण उत्पत्ती करणार आहोत. जेणेकरून मित्रांनो याचा एक फायदा आहे, माझ्या आजूबाजूचे जे शेतकरी आहे ना त्यांना सुद्धा ही चांगली ब्रीड आपल्याला बाहेर कुठंही पंजाब बँगलोरला जाण्याची गरज नाही. आपण आपल्याच गोठ्यामध्ये तयार करून आपल्याच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जर याची विक्री केली तर ते सुद्धा एक उत्तम होऊ शकतं. त्यामुळं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं गोठ्यावरती ब्रीडिंगचं काम आपण एकदम तंत्रशुद्ध पद्धतीने लक्ष देऊन करतो. आता ही समोर जी दिसते ही WWHच्या मॉन्ट्रियल सिमेंटची कालवड आहे. फर्स्ट टाइम हा जोड होता आकाशदीप आणि मॉन्ट्रियल. तर तुम्ही आता इथं स्ट्रक्चर बघा. आता आपण एक परवा दिवशी मित्रांनो हिला NDDBचा बॉनफायर 50,362 या सेमेसने हिला आता प्रेग्नेंट केलेलं आहे. आपल्या या दुईंना सुद्धा आपल्याला सॉर्टेड टाकायचं होतं. पहिल्या वेळेला आपण यांना 40,432 कन्व्हेन्शनल टाकलं होतं. दोनपैकी एक जरी आपल्याला कालवड मिळाली तर आपण फायद्यात राहू. परंतु मित्रांनो यावर्षी ना टोटल आता ह्या गायांचं आपण कन्व्हेन्शनल सिमेंट टाकलेलं होतं, परंतु सगळ्याच गायांना ह्या वर्षी हे मेलच झालेले, गोरेच झालेले. तर हिला सुद्धा या दोन्ही कालवडीला आपल्याकडं गोरेच झालेले. आणि आता हिला आपण एक परवा दिवशी NDDBचा 50,362 बॉनफायर या बोलणं प्रेग्नेंट केलेले. तुम्हाला मी आता सुरुवातीलाच सांगितलं की दूध वाढवणं हे आपल्या डेअरी फार्मचं सर्वप्रथम उद्दिष्ट आहे. त्या पद्धतीने आपण आपल्या डेअरी फार्मवरती काम करतो. आता स्ट्रक्चर वाईज जर तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर स्ट्रक्चर आलेले, जास्त लई मोठे हेवी नाही आणि मीडियम स्ट्रक्चरचे गाय आहे. त्यानंतर मित्रांनो आता समोर ही दुसरी एक आपल्या गोठ्यात ABS कंपनीच्या बेस्ट सिमेंटची कालवड आहे. ही दुसऱ्या व्यतात आता गाई आहे. दुसऱ्या व्यतामध्ये आता हिची मिल्किंग चालू आहे. साधारणतः एक महिनाच्या आसपास याला झालेलं आहे. आता हे साधारणतः 25-26 लिटरपर्यंत आपल्याला दूध देते. त्यानंतर ही एक गाय आहे ABS चाम सिमेंटची, जी तुम्हाला सुरुवातीला मी दाखवली कालवड. तर त्या कालवडीची आई आहे. आता ही थर्ड लॅक्टेशनमध्ये आता डिलेवरी झालेली. तर अशा पद्धतीने मित्रांनो फार्मवरची अपडेट आहे. आजच्या व्हिडिओमधली माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.